एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान खतरे में है, संविधान बदलणार अशी भूमिका घ्यायची आणि एकीकडे अमेरिकेमध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षण बंद करू अशी भूमिका घ्यायची। यामध्ये राहुल गांधी यांचा भारतातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे। आरक्षणाच्या नावावरती बांगलादेशप्रमाणे भारतातही दंगली घडवायच्या, वातावरण अस्थिर करायचं, याकरता त्यांनी अमेरिकेबरोबर हात मिळवणी केलेली आहे का, अशा प्रकारचा संशय या ठिकाणी व्यक्त करतोय। कायम काँग्रेसनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली। मंडल आयोग ओबीसी आरक्षणाकरता जाहीर झाला, त्यांचा अहवाल 10 वर्ष काँग्रेसने बासनात नेऊन ठेवला, त्याविषयी निर्णय घेतला नाही आणि मंडल आयोग लागू केला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना कायम विरोध केला। नेहरू आणि ही जी काही मंडळी होती काँग्रेसची यांनी कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार केला। लोकसभेला त्यांचा 2 वेळा पराभव केला। अशा पद्धतीने काँग्रेसने कायम आरक्षण विरोधी भूमिका घेतली। महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत आणि मराठा आरक्षणावरती भूमिका घ्यायला पाहिजे, काँग्रेसने अद्यापही याविषयी आपलं मत व्यक्त केलं नाही। आणि मग मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय आहे त्याच्यामध्ये बाधा यावी आणि आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये दंगली घडाव्यात, या उद्देशाने राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे। नेहरू घराण्यापासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत जो इतिहास आपण पाहिला, त्या इतिहासामध्ये कायम काँग्रेसने मंडल आयोग असेल, ओबीसी असेल, SC ST आरक्षण असेल, या सर्व भूमिकेला कायम त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांची खरा चेहरा अमेरिकेमध्ये बाहेर आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा सगळीकडे कार्यक्रम चालू आहे, मात्र परंडा येथे लाडकी बहीण कार्यक्रम संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले, मात्र तानाजी सावंतच्या वक्तव्यामुळे अजित पवार इथे टाळले जाणार, मागेच त्यांनी वक्तव्य केलं। हे बघा, कार्यक्रम होत असतात आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक कार्यक्रम असतात आणि त्यांचे अजितदादांचे सुद्धा काही कार्यक्रम ठरले असतील आणि त्यावेळी त्यांना अटेंड करता आले नसतील किंवा काहीतरी दुसरीकडे त्यांचाही दौरा सुरू आहे, पण त्याच्याविषयी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही। अजितदादा का गेले नाहीत, का विषय, तर आपण त्यांच्याशीच बोलला तर बरं आहे। JP नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी आहे, फडणवीसच्या सागर बंगल्यावरती विधानसभेसंदर्भात बैठक होणार आहे, पक्षानंतर पहिली यादी जाहीर झाणार आहे, आता जागेचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा पण ठरत आला आहे, आपल्याकडनं कशी महायुतीची बोलणी अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्तम पद्धतीने सुरू आहेत। लवकरच उमेदवारांची यादी, पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर होईल। काँग्रेसने सांगितले मोठा भाऊ म्हणून, म्हणजे महाविकास आघाडी याच्याकडे जास्त जागा आहे। काँग्रेसने आत्ताच नाही, याच्या आधी पण सांगितलेलं आहे, लोकसभेला पण सगळ्यात जास्त जागा त्यांनी घेतलेल्या आहेत। नाना पटोले भावी मुख्यमंत्री म्हणून ते प्रोजेक्ट करत आहेत। उद्धव ठाकरेंनी त्याच्यापासून बोध घ्यावा की उद्धव ठाकरे यांची जी काही प्रतिमा आहे, त्या उद्धव ठाकरे यांचं स्थान जे काय आहे ते त्यांनी समजून घ्यावं। शरद पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री ठरलेला नाही आहे, ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, आम्ही नंतर ठरवू। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अवस्था न घर का न घाट का अशी झालेली आहे। हे बघा, आनंद आश्रम जो आहे, आपण पाहताय की कायम दुःखी, पीडित, अन्यायग्रस्त जनता या ठिकाणी आपली गाऱ्हाणी घेऊन येत असतात। आजही लोक येत आहेत। एक पूर्वीपासूनची प्रथा होती, टेंबी नाक्याचे गणपती विसर्जन होताना या ठिकाणी ढोल वाजवला जायचा। लहान मुलंही दिघेसाहेबाला भेटायला यायची, ढोल वाजवायचा, त्यांचा एक उत्साह असायचा आणि दिघेसाहेब त्यांना बक्षिसी द्यायचे। काल जो प्रकार झाला, परवा
त्या ठिकाणी आतमध्ये त्यांनी ढोल वाजवले. आमच्या ज्या कार्यकर्त्याकडून, ज्या शिवसैनिकाकडनं अशा पद्धतीने जे पैसे उधळलेत ती चुकीची गोष्ट आहे. त्याला कोणीही पाठीशी घालत नाही आहे. त्यांनी त्यांना बक्षिसी पद्धतीप्रमाणे द्यायला पाहिजे होती. त्यांनी जी पद्धत अनुकरली त्याविषयी त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पदावरनं काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडनं कारणं आम्ही मागितलेली आहेत. परंतु याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने दिघेसाहेबांची परंपरा, आनंद आश्रम, आज तुम्ही पाहताय या ठिकाणी लोक आपली दुःख घेऊन येत असतात, अन्यायग्रस्त लोक येत असतात. ती प्रथा कायम आहे. दिघेसाहेबांची उत्सव असेल, दिघेसाहेबांची परंपरा आहे, ही कायम या ठिकाणी राखली जाते आणि दिघेसाहेबांबद्दल यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही आहे. लोकांनी खरा शिष्य कोण, लोकसभेमध्ये ही भूमिका घेतली होती. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि केदार दिघे वगैरे यांनी आम्हाला दिघेसाहेब शिकवू नये. केदार दिघे कोण होते, काय होते या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. दिघे नाव असलं म्हणजे तुम्ही दिघेसाहेबांचे वारस होत नाही आहे. दिघेसाहेब हे ठाणे शहरातच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला आणि देशाच्या पलीकडे, साता समुद्रापलीकडे कोण होते हे दाखवण्याचं काम आणि सांगण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. आज आमच्या दिघेसाहेबांची प्रतिमा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात लागलेली आहे. अनेक शासनाच्या योजनेंना दिघेसाहेबांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे दिघेसाहेब आणि आमच्या प्रेमाबद्दल त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. वैभव नाईक म्हणतात की हे सगळे बाळमधील शिवसैनिक, त्यांनी देखील आरोप केलेला आहे. वाटतं येणाऱ्या काळात आनंदीने बाळासाहेब घेऊन कोविड पकडण्याचं काम आता तुम्हाला. वैभव नाईक यांनी आम्हाला शिकवू नये. एकीकडे उभाटाचं म्हणून सांगायचं आणि गपचूप रात्रीच्या वेळी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटायचं, मुख्यमंत्र्यांकडनं कामं करून घ्यायची. त्या वैभव नाईक यांनी आम्हाला शिकवू नये. आपला पूर्व इतिहास तपासा. आपण काय करता ही दुट्टप्पी भूमिका आणि ठाण्याच्या विषयावर प्रतिक्रिया देणं टाळा, नाही तर तुमचा सगळा लेखाजोखा बाहेर काढला जाईल. महाराष्ट्रात सत्ता आल्यास केंद्रातील सत्ता जाईल आणि चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार पाठिंबा काढून घेतील असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेला आहे. आता पृथ्वीराज चव्हाण सह्याद्री भारताच्या रक्षणाकरता धावून गेला अशा पद्धतीने त्यांच्या संदर्भात बोललं जायचं. त्यानंतर ते महाराष्ट्रात आले, मुख्यमंत्री बनले आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर या महाराष्ट्रातील काँग्रेसचं शासन संपलं, संपुष्टात आलं आणि याला कारणीभूत काँग्रेस आमदार असतील, राष्ट्रवादीचे आमदार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची कारकीर्द मुख्यमंत्र्याची अशा पद्धतीने आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. ते काळ्या पायाचे आहेत. त्यांनी कोणाची सत्ता येईल आणि कोणाची येणार नाही याविषयी वक्तव्य करणं टाळावं. आपण आपला आमदारकीचा वॉर्ड पाहावा. आपण ज्या पद्धतीने नेते म्हणून या महाराष्ट्रामधून भारतामध्ये प्रसिद्ध झाला होतात, आज तुम्हाला गल्लीमध्ये येऊन उभं राहावं लागलं आहे. त्यामुळे दिल्लीतल्या सत्तेची काळजी आपण करू नये. राज्यात विटलचे केसेस वाढत आहेत. चिंचवडमध्ये नुकतीच 13 वर्षीय मुलीवरती घटना घडली. तर सरकारकडून खबरदार उपाययोजना येत्या काय करणार? हे बघा, सरकार याविषयी त्यांच्यावर कारवाई होणं वगैरे सगळ्या गोष्टी होत आहे. यापूर्वीसुद्धा या गोष्टी होत होत्या, ॲक्सिडेंट होत होते. परंतु विरोधक हल्ली काही झालं तरीसुद्धा सत्ताधाऱ्यांना वरती आरोप केले जातात. मला चांगल्या भाषेत मी बोलतो आहे, वाईट भाषेमध्ये बोललं तर उदाहरण खूप चांगलं देता येईल. यांच्या घरी जरी काही चांगली गोष्ट झाली तरी चुकून हे मुख्यमंत्र्यांमुळे झालं असं कदाचित बोलतील. एवढी त्यांना सवय झालेली आहे की काहीही होऊ द्या तरी हे सत्ताधाऱ्यांमुळे झालं अशा पद्धतीचे आरोप करतायत. निवडणुका आहेत त्यामुळे त्या आरोपांकडे आम्ही काही लक्ष देत नाही. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेच्या एका पदाधिकाऱ्यांनी पंढरपूरच्या अजमेरसाठी चक्क यात्रा काढलेली आहे. मुस्लिम बांधवांसाठी अजमेरसाठी विशेष बस. हे बघा, कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. अजमेर हे देवस्थान आहे आणि त्या देवस्थानामध्ये हिंदूही जात असतात, मुस्लिमही जात असतात. कट्टर हिंदुत्ववाद म्हणजे दुसऱ्याच्या देवाला नाव ठेवणं किंवा टीका करणं याला हिंदुत्ववाद म्हणत नाहीत. हे पहिलं प्रथम लक्षात ठेवावं.
अशाच पद्धतीने आमच्या आमदार यामिनी जाधव यांनी बुरखा वाटला म्हणून काही लोक टीका करतायत. बघा, हे वस्त्र आहे आणि या अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, गरीब महिलांना आपण जर वस्त्र दिलं, आपणही आपल्या पूजा करतो तेव्हा आपण वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, त्यामुळे तो धर्म अंगीकारला होत नाही. परंतु दीनदलित गरिबांना मदत करणं हे सुद्धा दानधर्म करणं हा सुद्धा आपल्या धर्माचाच पूजेचा एक प्रकार आहे. त्यामुळे कोणी काय केलं म्हणून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं म्हणजे धर्म बदलला असा होत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की अजमेर शरीफ हा जो काही देवस्थान आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो की वक्फची काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामधून ही गोष्ट वगळलेली आहे. वक्फच्या आज जिथे 4 लोकांनी नमाज पाडले, ज्या ठिकाणी कबर असेल, त्या सगळ्या प्रॉपर्ट्या त्या देशामध्ये चुकीचा कायदा, वक्फ कायदा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिमांनी, अल्पसंख्याकांनी त्या जाहीर केलेल्या आहेत. परंतु ही एक प्रॉपर्टी आहे. हे जे देवस्थान आहे हे सर्व धर्मियांचं देवस्थान म्हणून जाहीर झालेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने टीका करणं, एखाद्या देवाच्या दुसऱ्या देवाला नमस्कार करणं म्हणजे धर्म बदलणं नाही किंवा भूमिका बदलणं नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. राहुल गांधी अमेरिका दौरा पे थे. इस दौरा में खास करके 3 मुद्दे पर बात की है, सीट आरक्षण और लोकसभा. प्रधानमंत्री के ऊपर कहते हुए कहा कि 56 इंच का सीना भगवान के साथ डायरेक्ट संपर्क, इस तरीके से आरोप उन्होंने लगाया. इस तरीके से देखते हो आज आप ही के पार्टी द्वारा आंदोलन भी किया गया इसको लेकर. ये देखो, ये देश में आरक्षण की भूमिका को कायम कांग्रेस ने विरोध किया. 1978 में ओबीसी समाज के रिजर्वेशन के लिए मंडल आयोग की स्थापना की गई. 10 साल उसके बाद इंदिरा गांधी जी ने देश का नेतृत्व किया, लेकिन मंडल आयोग की जो सिफारिशें थी वो बंद करके रखी, एक कमरे में बंद करके रखी. मंडल आयोग लागू नहीं किया. ओबीसी आरक्षण के लिए भी कांग्रेस का विरोध था. अपना SC/ST आरक्षण के लिए भी उन्होंने विरोध किया था. जो उनकी जो लिमिट बढ़ाने का उसको भी विरोध किया था. भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को, घटना तज्ञ, उनको भी विरोध किया था. लोकसभा चुनाव में नेहरू के नेतृत्व में उनको गिराया था इलेक्शन में. ये भी कांग्रेस की चाल थी. कांग्रेस ने कायम आरक्षण के खिलाफ भूमिका ली है. केवल इलेक्शन के लिए, अभी लोकसभा इलेक्शन में आरक्षण और संविधान खतरे में है, इसी तरह की बातें की वोट लोगों के लिए. और अभी उनकी असली भूमिका बाहर आ रही है. अमेरिका में जाके राहुल गांधी जी ने जो वक्तव्य किया है उसका एक ही मतलब है, एक ही हेतु है कि भारत में आरक्षण के नाम में, बांग्लादेश में जिसी तरह आरक्षण के नाम में दंगल हो रही है, उसी तरह की दंगल ये हिंदुस्तान में करने का मुझे तो लगता है अमेरिका के साथ मिलके, ये तो राहुल गांधी की साजिश तो नहीं है. ये मुझे ये संशय उनके ऊपर व्यक्त मैं कर रहा हूँ. महाराष्ट्र का इलेक्शन है, मराठा आरक्षण का विषय चालू है. अभी तक कांग्रेस ने उनकी भूमिका मराठा आरक्षण के ऊपर एक बार भी डिक्लेयर नहीं की है. उनका भी मराठा आरक्षण को विरोध है. केवल ये देश में दंगा भड़काने के लिए राहुल गांधी का उन्होंने ये वक्तव्य किया है. लोगों ने देखना चाहिए कि आरक्षण के खिलाफ राहुल गांधी और कांग्रेस है, उनको उनकी जगह दिखाने की आज ज़रूरत है. जेपी नड्डा मुंबई दौरे पर है, बीजेपी के साथ एक बैठक भी होने वाली है. कहा यह जा रहा है कि महायुति की तरफ से सीट शेयरिंग को लेकर जो है आज जो क्वेश्चन है वो सॉल्व हो जाएगा. उसको लेकर आप महाराष्ट्र में महायुति की जो चर्चा है, सीट शेयरिंग की जो चर्चा है, बहुत अच्छी तरह चल रही है. थोड़े ही दिन में यहाँ के कुछ उम्मीदवार तीनों पार्टी के डिक्लेयर हो जाएंगे. सर, इस दौरान उन्होंने भाषण में ये भी कहा कि
खास करके जो लोकसभा के परिणाम घोषित हो चुके हैं, कैंडिडेट भी विजय हो चुके हैं, लेकिन जो इसमें घोषित हुए जो निर्णय थे वो हमें मान्य नहीं है। इस तरीके का आरोप भी वो लगा है कौन राहुल गांधी। क्या जो लोकसभा के चुनाव हुए उसमें जो घोषित निर्णय जो विधायक जो सांसद जीते हुए उनको मान्य नहीं है। 240 सीट किस तरीके से जीते ये भी उनको मान्य नहीं है। ये देखो, अपन महाराष्ट्र में भी देखेंगे तो लोग वो कैसे चुन के आए हैं। झूठा नैरेटिव लोगों में डाल के संविधान बदलने वाले हैं, इसी तरह का नैरेटिव लोगों में डाला। इस्लाम खतरे में है, मुल्ला मौलवियों को लाखों रुपए बांटे, मस्जिद में जाके बांटे, उनको आदेश देने को लगाया। उसकी वजह से कांग्रेस के सीटें आए हैं। फिर उनके ऊपर उनका भरोसा है क्या? जो चुन के आए हैं वो सीटें कैसे चुन के आई है ये आप देखो, वोट शेयरिंग देखो, उसके बाद में आपको मालूम पड़ेगा। राहुल गांधी जी जो बचपना हरकतें करते हैं वो बचपना हरकतें जैसा उनको जो पप्पू कहते हैं उसी तरीके वो बातें करते हैं। सर, सोशल मीडिया में वीडियो वायरल हुआ था आनंद आश्रम का, जिस तरीके से उसमें पैसे उड़ाए गए थे, उसको लेकर पार्टी द्वारा कार्रवाई भी की गई है। अनेक विरोधी के नेता जो आरोप लगा रहे हैं कि आनंद आश्रम एक श्रद्धा की जगह है, आनंद दिगे जिस तरीके से आनंद रखा करते थे, क्या ये वही जगह, इस तरीके का आरोप लगा रहे हैं? ये देखो, धर्मवीर आनंद दिगे साहब, उनकी परंपरा, ये हमें ये विरोधी पार्टी वालों ने बताने की और सिखाने की ज़रूरत नहीं है। हर साल की वो प्रथा है कि यहाँ बच्चे लोग आते हैं। टेमीनाका गणपति जो विसर्जन होता था, ढोल वाले आते थे, क्योंकि दिगे साहब टेमीनाका पे रहते थे, इसीलिए सब घर घर में वो नहीं जा सकते थे, इसीलिए वो गणपति यहाँ आते थे, ढोल बजाते थे। दिगे साहब बच्चों को भी बख्शिश देते थे और ढोल वाले को भी बख्शिश देते थे। उसी तरह वो लोग आए, लेकिन जो कार्यकर्ता ने गलत तरीके से जो पैसे दिए उसका सपोर्ट हम लोग नहीं कर रहे, उसके ऊपर हम लोगों ने कार्रवाई की है, उनको पद से हमने निकाला है। इसीलिए केवल दिगे साहब हमारे हैं ऐसे बोल के नहीं होता। दिगे साहब की जो महती है, दिगे साहब का जो महत्व है, ये सिर्फ थाना में नहीं, महाराष्ट्र, हिंदुस्तान के बाहर भी लेके जाने का काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने लिया है। मंत्रालय के सीएम के दालन में दिगे साहब का फोटो, ये हमारे थानेदार के लिए बहुत बड़ी बात है। अनेक योजनाएं जो महाराष्ट्र सरकार कर रही है उनको भी दिगे साहब का नाम दिया है। इसलिए दिगे साहब की महती इन लोगों ने हमें सिखाने की जरूरत नहीं। इलेक्शन में भी दिगे साहब का सच्चा शिष्य कौन, ये कैंपेन उन्होंने चलाया था, थाने के लोगों ने बताया है दिगे साहब का असली शिष्य कौन है। ये टेमीनाका में भी जहाँ वो रहते थे वहाँ भी लोगों ने घर पे बिठाया, जहाँ नगर सेवक करके चुन के आते थे वहाँ भी घर पे बिठाया, और जिस जगह से अभी रहने को गए वहाँ भी घर पे बिठाया। कौन सी भी बूथ पे उनको वोट नहीं मिले, उनको बढ़त नहीं मिली, लोगों ने उनको बताया है कि दिगे साहब का असली शिष्य कौन है। दिगे साहब हमें सिखाने की ज़रूरत नहीं है। इन्होंने जिस कार्यकर्ता ने वो कृति की है उसके ऊपर हम लोगों ने कार्रवाई की है। एक हाथ जो लड़का रहेगा, एक हाथ जो कार्यकर्ता रहेगा, वो अगर कृति करेगा इसके लिए पार्टी नहीं जिम्मेदार रहती है। उसने सोचना चाहिए था, उसको हम लोगों ने सपोर्ट नहीं किया, उसके ऊपर हम लोगों ने कार्रवाई की है। संजय राऊत यांची आता पत्रकार परिषद झालेली आहे, त्यामध्ये त्यांनी परवा झालेल्या प्रकरणावरती भ्रष्टाचारात लुटीतून आलेले पैसे त्या ठिकाणी उधळले गेलेले आहेत। आनंद आश्रम राहिलेला आहे का? लुटीचे पैसे त्या ठिकाणी ठेवले जातात, युतीचे पैसे त्या ठिकाणी ठेवले जातात अशा पद्धतीचा आरोप जर संजय राऊत करत असतील तर धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा ते अपमान करतायत। आणि हा दिगे साहेब द्वेष्टा माणूस आहे। दिगे साहेबांचा कायम या माणसांनी तिरस्कार केलेला आहे, कायम दिगे साहेबांना यांनी विरोध केलेला आहे। खोपकर हत्याकांडानंतर यांनी जो लोकप्रभेमध्ये लेख लिहिला त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आणि यामुळे दिगे साहेबांना टाळा लागलेला आहे। दिगे साहेबांना हाल अपेष्टा तुरुंगात जाऊन ज्या सहन कराव्या लागलेल्या आहेत ते केवळ याला जबाबदार संजय राऊत आहेत। कायम बाळासाहेबांकडे दिगे साहेबांचा तिरस्कार करणे, त्यांच्याविषयी चुकीचं सांगणे आणि या सर्व मंडळींनी कंपनी एकत्र येऊन
दिघे साहेबांना राजकारणामधून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिघे साहेब व्यथितसुद्धा झाले होते. त्यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये. दिघे साहेब गेल्यानंतर यांना कधी दिघे साहेबांची आठवण झाली? काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला आम्ही कायम नाव चर्चेत राहावं. एखाद्या नाट्यगृहाला जर आपल्या नेत्याचं नाव दिलं तर कायम लोकांच्या चर्चेत राहील. दिघे साहेब नाट्यप्रेमी होते, संस्कृतीप्रेमी होते, सांस्कृतिक प्रेमी होते. अशा वस्तूला त्यांचं नाव दिलं जाईल म्हणून आम्ही केलेला ठराव संजय राऊत आणि या कंपूने आम्हाला बासनात बाळगायला लावला आणि दिघे साहेबांचं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला दिले आम्ही देत असलेलं नाव आम्हाला जोर जबरदस्ती करून ते नाव बदलायला लावलं. एवढा तिरस्कार दिघे साहेब गेल्यानंतरही ही मंडळी करायची. त्यामुळे यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये. मुख्यमंत्र्यांना घडलेला प्रकार मान्य आहे का? दिघे साहेब असते तर हंटरनी सोडून काढला असता असं देखील सवाल त्यांनी. हे बघा, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी काही ॲक्शन घ्यायची ती घेतलेली आहे आणि त्या कार्यकर्त्यावरती ॲक्शन घेतलेली आहे. त्यामुळे अशा गोष्टींना कोणीही प्राधान्य देत नाही किंवा सपोर्ट करत नाही. एक या अशा पद्धतीने जर संजय राऊत बोलत असतील तर त्यांच्या सभोवताली त्यांच्या भोवताली जी उभाटाची जी काही मंडळी आहेत ठाण्यातली ती आपण पहा. कोण कोण आहेत की ज्यांनी कायम दिघे साहेबांचा तिरस्कार केला. शिवसेनेत काम करत असताना दिघे साहेबांच्या विरुद्ध शिवसेनेमध्ये वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. अशीच मंडळी त्यांच्याबरोबर ठाणे जिल्ह्यातली आहेत. त्यामुळे दिघे साहेब आणि दिघे साहेबांची शिकवण आणि दिघे साहेबांचं प्रेम संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.